नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 एप्रिल 2024 ते 14 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात शक्यता आहे की व्यापारात तुम्हाला चांगला नफा होईल. यामुळे तुम्हाला काही मोठा धनलाभ करण्यात यश मिळू शकते. परंतु पैशाच्या दृष्टीने तुम्हाला थोडे सावधान राहण्याची आवश्यकता असेल. अशात घाईत येऊन धनसंबंधित काही निर्णय घेऊ नका. खास करून महत्त्वाच्या आर्थिक सौद्यात मूलभाव करताना तुम्हाला थोडा वेळ काढून विचार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक चौकशी होऊ शकते. यामध्ये जर तुमच्या कामात काही चूक निघाली तर याचा नकारात्मक परिणाम सरळ तुमच्या करिअरवर दिसेल. अशात तुम्ही कुठलेही काम घाईगर्दीत करू नका. त्याला यशस्वीरित्या पूर्ण करा. या सप्ताहात ते विद्यार्थी जे काही न काही नवीन शिकतात त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईलच. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला तुमचा हरवलेला आत्मविश्वास आणि ऊर्जा पुन्हा येताना प्रतीत होईल. त्याचा परिणाम स्वरूप जर पाहिले तर तुम्हाला कुठलाही निर्णय घेण्यात समस्या येत होती ती आता दूर होताना दिसेल आणि तुम्ही आपल्या समजदारीचा परिचय देऊन योग्य निर्णय घेऊ शकता. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. वृषभ राशी, चंद्र राशीपासून दशम भावात स्थित होण्याच्या कारणाने सामाजिक दृष्ट्या तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कारण या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्याचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुम्हाला आरोग्याने जोडलेल्या समस्यांचे योग बनत आहेत. म्हणून सुरुवातीपासूनच तुम्ही नियमित व्यायाम आणि आपली दिनचर्या उत्तम ठेवा. सुरुवातीपासून सावधानी ठेवणे बऱ्याच प्रकारात विकल्प सिद्ध होऊ शकते. चंद्र राशीचय संबंधात राहूच्या 11व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने जर धन किंवा जमिनीने जोडलेली काही गोष्ट कोर्टात निलंबित पडलेली आहे तर या सप्ताहात त्यांचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याचे योग बनत आहेत. ज्यामुळे तुम्हाला न फक्त धनप्राप्ती होईल तर तुमची खराब आर्थिक स्थितीही बऱ्याच प्रमाणात परत रुळावर येताना प्रतीत होईल. नातेवाईकांसोबत आपले संबंध परत ताजे करण्यात या सप्ताहात तुम्हाला विशेष यश मिळेल. सोबतच ही वेळ घरगुती कामात आणि बऱ्याच वेळेपासून विलंब असलेल्या कामकाजासाठी उत्तम सप्ताह सिद्ध होईल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या सप्ताहात चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 11व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कोणी सदस्यांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता.
कौटुंबिक जीवनात या आठवड्यात आपण इतरांकडून अधिक अपेक्षा कराल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आपल्याबद्दल थोडा त्रास जाणवू शकतो. यामुळे केवळ आपणास त्रास होईल म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या अपेक्षांना नियंत्रित ठेवून इतरांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणू नका. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीतीची योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते. कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फलदायी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही स्वतः व्यवसायाच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात येणाऱ्या विपरीत परिस्थितीच्या कारणाने तुम्हाला समस्या वाटू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला कर्णप्रिय संगीताचा आधार घेण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 14 वेळा ओम बुधाय नमःचा जप करा. कर्क राशी: या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने अचानक मोठ्या फायद्यामुळे आपण आपला पैसा मोठ्या गुंतवणुकीत गुंतवण्याचा निर्णय घेऊ शकता. पण आता तुम्हाला सूचना देण्यात आली आहे की घाईत कोणतीही गुंतवणूक करू नये, कारण हे शक्य आहे की आपण सर्व संभाव्य जोखमीचे परीक्षण केले नाही तर भविष्यात आपणास नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील. कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. चंद्र राशीच्या संबंधात शनी 7व्या भावाचा स्वामी असून 8व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने ते जातक जे पार्टनरशिपमध्ये व्यापार करतात त्यांना या सप्ताहात आपल्या भागीदारीवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण शक्यता आहे की तुमचा पार्टनर काही कारणास्तव तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकते. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, सचिव, कायदा, सामाजिक सेवा या क्षेत्रात शिकत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यावेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टीबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासावर द्या. या आठवड्यात काही कारणास्तव आपल्याला अचानक यात्रेला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप दमवणारा ठरणार आहे. अशा परिस्थितीत शक्य असल्यास हा प्रवास नंतरसाठी पुढे ढकलणे आपल्यासाठी चांगले होईल. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. सिंह राशी: बृहस्पतीच्या चंद्र राशीपासून 9म भावात स्थित होण्याच्या कारणाने
ग्रहांच्या स्थितीच्या अनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याचे योग बनताना दिसत आहेत. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. शिक्षण राशी भविष्याच्या अनुसार हा सप्ताह तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच संधीपासून वंचित करू शकतो. यामुळे तुमच्या स्वभावात आक्रमकता वाढेल. सोबतच चिडचिडेपणाही उत्पन्न होण्याचे योग बनताना दिसत आहेत. अशाच आपल्या भावनांवर काबू ठेवून तुम्हाला अत्याधिक विचार करण्यापासून बचाव केला पाहिजे. या सप्ताहात कुणावरही राग काढणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात घेऊन कोणीही जवळच्या मित्रासोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. उपाय: ओम भास्कराय नम:चा नियमित 19 वेळा जप करा. कन्या राशी: या आठवड्यात आपले मन दान धर्म कार्यात अधिक व्यस्त असेल, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबासमवेत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता. याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील. या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदावर खोलवर न समजता त्यावर स्वाक्षरी करण्याचे टाळावे लागेल आणि ते योग्यरित्या वाचले पाहिजे, अन्यथा आपण स्वतःला काही मोठ्या अडचणीत आणू शकता. म्हणून घाईत कागदपत्राबाबत निष्काळजीपणाने वागू नका. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल. या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच ताजेतवाने वाटेल. अशात यावेळी लाभ घेऊन आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टींमध्येही देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ विशेष चांगली राहील आणि तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या बळावर आपल्या कुटुंबातील लोकांची खूप काळजी घ्याल. यामुळे कुटुंबात आपल्याला मान सन्मानात वृद्धी होण्याची शक्यता आहे. चंद्र राशीपासून 6व्या भावात शनी विराजमान असल्याने एकूणच पाहिल्यास हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात चंद्र राशीपासून बृहस्पती अष्टम भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकता. उपाय: बुधवारी शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक किंवा पुस्तके दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.